चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले माणसं मागली खाली आपल्या सर्वांच्या लोकप्रिय खासदार आदरणीय प्रणिताताई शिंदे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपले नेते आदरणीय भगीरथदादा भलके, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अनिलदादा सावंत, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी पांडुरंग चौगुले, आदरणीय भारतजी बेंद्रे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे सर, दुसरे आमचे सहकारी मित्र प्रदेश काँग्रेसचे सचिव रविकिरण कोळेकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावर आमचे सहकारी माने सरकार, या गावचे सुपुत्र आपले ज्येष्ठ मार्गदर्शक भागवत गरंडे साहेब, उपस्थित सर्व या नंदेश्वर गावचे प्रमुख पदाधिकारी, मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या समोर बोलत असताना मी या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इतर मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर या ठिकाणी मतं मागण्यासाठी उभा आहे. गेल्या 15 दिवसापासूनच्या काळामध्ये आपण अनेक प्रचार करत असताना अनेक प्रचार अपप्रचार अनेक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. मी जास्त बोलणार नाही कारण वेळ फार कमी आहे. अनेक मान्यवरांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करून पुढच्या गावांना त्या ठिकाणी जावं लागणार आहे. त्यामुळे मी थोडक्यात माझं 2 शब्दात मनोगत सांगतो. या ठिकाणी माझ्यासमोर उभे असलेले उमेदवार ते प्रदीप खांडेकर, या ठिकाणी बाहेरचा उमेदवार आपल्यावर लादलेला आहे. बंधुरो, या भागामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात असताना, मराठा समाज असताना, लिंगायत समाज असताना, त्या ठिकाणी लोणारी समाज असताना, मुस्लिम बांधव आहेत, अख्तर बांधव आहेत, सर्व समाज मोठ्या प्रमाणात जवळपास या जिल्हा परिषद गटात 45,000 मतदार असताना देखील त्या ठिकाणी त्यांच्या पार्टीतल्या कोणत्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर अन्याय करून या ठिकाणी केवळ आणि केवळ पैशाच्या नावाखाली त्यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. परंतु प्रचाराच्या दरम्यान त्यांना त्या ठिकाणी मतदार बंधू आणि लोक त्या ठिकाणी प्रश्न विचारतायत, या भोसे जिल्हा परिषद गटात तुमचं काय काम आहे, तुमचा आणि भोसे जिल्हा परिषद गटाचा संबंध काय. तर त्या ठिकाणी असं सांगितलं जाते की विकास करणारा माणूस आहे म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी आम्ही दिलेली आहे. मला एकच प्रश्न त्यांना विचारायचा आहे की त्यांच्या पार्टीमध्ये विकास करणाऱ्या लायकीचा माणूस कोणी नाही का, मग यांनाच का उमेदवारी दिली. बंधूंनो, पैसे आहेत म्हणून त्यांना या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे. आपण बघितले असेल की प्रचाराच्या दरम्यान आपल्या गावामध्ये डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून त्यांनी विकास केलेले कामं आपल्याला दाखविले जात आहेत. हेच कामं मागच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबांनी केलेले कामं म्हणून हीच कामं दाखविली जात होते. आज तेच कामं प्रदीप खांडेकर यांनी केलेले असं म्हणून सांगत आहेत. मग नेमकं विकास कोण केलंय आणि हे सर्व कामं कोण केलेले आहेत. 15,000 घरकुल आणले, 25-15 पैसे आणले, 30-54 मधून निधी आणला, दलित वस्तीतून निधी आणला. मग अगोदर आमदार साहेब सांगायचे मी आणले म्हणून, आता प्रदीप खांडेकर सांगत आहेत मी सभापती असताना आणलाय म्हणून. म्हणजे एवढं दिशाभूल करून त्या ठिकाणी त्याच्या पायाखालची वाळू घसरत आहे. लोक त्यांना प्रश्न विचारत आहेत म्हणून मग लोकांना सांगायचा विकास करणारा माणूस असल्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. बंधूंनो, या सर्व मतदारसंघामध्ये काम करत असताना मी 2008 साली सोसायटी चेअरमन म्हणून काम केलं. त्यानंतरच्या काळामध्ये 3 कारखान्याच्या निवडणुका या ठिकाणी मी लढवलेल्या आहेत. त्यातल्या 2 निवडणुका मी स्वतः, एक आणि माझे वडील असे 2 निवडणुका जिंकलेल्या आहेत. हा कारखान्याचा ऊस उत्पादक गट त्या गुणेवाडी दुरोली पासून खाली हुसेनती माळवाडीपर्यंत असल्यामुळं आपल्या भागातील या भोसे जिल्हा परिषद गटातील असणाऱ्या गावांशी माझा या 16-17 वर्षाचा नेहमीचा त्या ठिकाणी संपर्क राहिलेला आहे. मी काम करत असताना या ठिकाणी स्वर्गीय भारतनानांच्या नेतृत्वाखाली 2008 पासून आजपर्यंत त्या ठिकाणी काही काम करत असताना 2014ची, 2009ची, 14ची, 19ची ही स्वर्गीय नानांच्या निवडणुका 3 आणि आदरणीय भगीरथदादाच्या 2 निवडणुका, या 5 निवडणुका आणि शिंदे साहेबांच्या 3 निवडणुका, ताईची 1 निवडणूक, अशा या सर्व परिवारासोबत शिंदे परिवार असू द्या, भालके परिवार असू द्या किंवा या काँग्रेस या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणी बरोबर आम्ही नेहमी या 16-17 वर्षांमध्ये काम करत आलेलो आहे. त्यामुळे या सर्व
मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो. मी आणि माझे सहकारी मित्र ऍडव्होकेट कुळेकर वकील त्या ठिकाणी या भागात इच्छुक उमेदवार म्हणून फिरत असताना आम्हाला सर्व मतदारांचं एकच म्हणणं होतं की भाजपच्या विरोधात जिंकायचं असेल तर तुम्ही कोणी एक जण उभा राहा. त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय ताई असतील, भगीरथ दादा असतील, या ठिकाणी अनिल दादा सावंत असतील, सर्वांच्या विचारानं त्या ठिकाणी मला उमेदवारी देण्यात आली. ते उमेदवार देत असताना आम्ही सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी लढत आहे. आपण सर्वजण या ठिकाणी विचार करून येणाऱ्या 7 तारखेला माझं चिन्ह त्या ठिकाणी रिक्षा आहे. माझ्या सहकारी या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र प्रवीण मेटकरी यांचं चिन्ह आहे हात आणि रिक्षा चिन्हासमोरचा बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने त्या ठिकाणी विजय करायचा आहे. बंधूंनो, एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो, आज या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळत नाही, मतदार त्यांना दाद देत नाहीत, प्रश्न विचारतायत. म्हणल्यानंतर या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करून विष प्रचार त्या ठिकाणी करून समाजाच्या नावाखाली मतं मागण्याचं या ठिकाणी सध्या चालू आहे. अशा भूलथापाला बळी पडू नका. हा माणूस किती कामाचा आहे हे आमच्यापेक्षा आपल्या गावाला जास्त माहित आहे. या गावातील अवतारवाडीकर जाणारा रस्ता कोण अडवलेला आहे, कोण थांबवलेला आहे, या ठिकाणी आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये भांडणं कोण लावलेले आहेत, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून येणाऱ्या 7 तारखेला आपण आमच्या या रिक्षाच्या चिन्हासमोर आणि हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करावी अशी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.